प्रतिनिधी मंगेश कांबळे, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने तासगावच्या नायब तहसीलदार स्वामी मॅडम यांना महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री माननीय शिरसाट साहेब यांनी ॲट्रॉसिटीबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल निवेदन देण्यात आले। सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी ॲट्रॉसिटी कायद्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह व संविधान विरोधी वक्तव्यामुळे भारतीय लोकशाहीचे अधिष्ठान असलेली कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ही समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या मूल्यावर उभी आहे। देशातील अनुसूचित जाती व जमातींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी केंद्र शासनाने शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राइब्स प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 हा कठोर कायदा अस्तित्वात आणला आहे। हा कायदा हजारो वर्ष चालत आलेल्या सामाजिक अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या वंचित समाजासाठी संरक्षणाची ढाल आहे। परंतु अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी विधान भवनामध्ये या कायद्याबाबत केलेले वक्तव्य हे दलित बहुजन समाजाच्या जखमेवर मीठ चोळणारे, संविधानिक मूल्यांना तुडवणारे आणि सामाजिक न्यायाच्या संकल्पनेलाच आव्हान देणारे आहे। ज्यांच्यावर सामाजिक न्यायाची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच असा असंवेदनशील व बेजबाबदारपणा दृष्टिकोन व्यक्त होणे ही लोकशाहीसाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे। सदर वक्तव्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या सुरक्षेबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बहुजन समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। अशा प्रकारची विधाने समाजात द्वेष आणि अन्यायाला खतपाणी घालणारी आहेत। सामाजिक न्याय विभागाचे मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींकडून अशी मानसिकता असणे हे पदाच्या प्रतिष्ठेला आणि संविधानिक शपथेला सुद्धा धोका पोहोचवणारे आहे। त्यामुळे आम्ही तीव्र निषेध करीत आहोत। मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याचा शासनाने अधिकृतपणे निषेध नोंदवावा अशी मागणी यावेळी DPI पक्षाच्या वतीने करण्यात आली। यावेळी माननीय अमित कांबळे, DPI युवक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, माननीय प्रशांत भाऊ आवडे, DPI सांगली जिल्हा अध्यक्ष प्रमोद भोसले, DPI तासगाव तालुका अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कवठे महाकाळ मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक विद्याधर लोंढे।